ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मधुभाऊ फक्त अर्जुनला एवढंच सांगतात की सायलीचे आईवडील जिवंत आहेत असं म्हणून ते कोमात जातात. ते कोमात गेले आहेत हे कळल्यानंतर सायली आणि अर्जुनचा राग खूप अनावर होतो. ते रागाने महिपतच्या घरी जातात आणि म्हणतात, महिपत, आज तुझ्यामुळे माझे मधुभाऊ कोमात गेले आहेत. अरे, नव्याने आयुष्य सुरू करणार होते ते. अजून किती जणांचा तळतळात घेणार आहेस? तुझी मुलगी जेलमध्ये शिक्षा भोगतीये तेवढी पुरेशी नाही का तुला? असं सायलीने महिपतला म्हटल्यानंतर महिपतचा राग अनावर होतो. तो तिला मारण्यासाठी पुढे होतच असतो. तेवढ्यात अर्जुन पुढे येतो आणि महिपतचा गळा खूप जोरात दाबतो. तर इकडे प्रतिमा आत्या देव्याईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात, देव्याई, सायलीने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये. तिच्याच वाट्याला असं दुःख का आणतेस? लवकरात लवकर मधुभाऊंना बरं कर आणि सायलीच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण कर देव्याई. आता प्रतिमा आत्यांच्या प्रार्थनेला बळ येईल का? मधुभाऊंवर वार महिपतने नाहीतर नागराजने केलाय हे सत्य समोर येईल का? यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.